अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बगुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बात। नमस्कार, मी मेघना घाग. कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग नजर टाकूयात शहरातील सामाजिक, सांस्कृतिक एवं राजनीतिक घडामोडींवर. कोणार्क, अपना शहर अपनी बात. जवळजवळ 1.5 ते 2 वर्षांआधी उल्हासनगर शहराला पर्यायी पाईपलाईन म्हणून बदलापूर येथील फॉरेस्ट नाका येथून एक पाईपलाईनचे काम सुरू झाले होते. मात्र 1.5 ते 2 वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप ते काम पूर्ण झाले नसल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी आपल्या टीम समवेत या परिसराचा दौरा केला. पाहूयात सविस्तर बातमी. फॉरेस्ट नाक्यावरनं टॅपिंग घेऊन आपण जे आनंदनगरपर्यंतची पाईपलाईनचं एक काम गेल्या 1.5-2 वर्षापासनं प्रलंबित आहे आणि वेळोवेळी याच्यामध्ये बैठकी घेऊन कंत्राटदाराने हे काम लवकरात लवकर करावं याच्यासाठी पाठपुरावा चालू होता असतो. हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करावं असं महासभेत मागच्या चर्चाही झाली होती. त्या अनुषंगाने आपण त्याला डेडलाईन एक देण्यात आली होती, परंतु ते काम अजून पूर्ण झालं नाही. तर त्या कामाची एक्झॅक्ट काय परिस्थिती आहे आणि पाहणी करून आज आढावा घेण्यात आलेला आहे आणि हे काम कसंही 25 जूनपर्यंत त्याने पूर्ण करावं अशा प्रकारच्या त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि जर तसं केलं नाही तर मग त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणार. संबंधित पाईपलाईनचे काम उल्हासनगर महानगरपालिकेच्या पूर्व महापौर आशा इदनानी यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते आणि त्यामुळेच या संबंधित आम्ही साई पक्षाचे अध्यक्ष जीवन इदनानी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. सबसे पहले जब श्रीमती आशा इदनानी जी महापौर थी, तब जब वो महापौर बनी तो सबसे पहले उन्होंने ये डिसाइड किया कि हमको उल्लासनगर 1, 2, 3 के लिए अल्टरनेट पानी सप्लाई का सोर्स होना चाहिए, क्योंकि हम पूरा डिपेंड करते हैं पुराने MIDC सोर्स के ऊपर जो सेंचुरी के पास में. तो आपने देखा होगा 2005 की फ्लड के टाइम पे वो पूरा सिस्टम कोलैप्स हो गया था और शहर में पानी नहीं था. उल्लासनगर 4-5 के लिए पाले से पानी आता है, उनको अल्टरनेट सोर्स है. उनको यहाँ से भी पानी जाता है 1, 2, 3 नंबर से वाया आनंद नगर. तो कैंप नंबर 4-5 के लिए 2 सोर्स हैं. तो वैसे उल्लासनगर 1, 2, 3 के लिए भी 2 सोर्स होने चाहिए, क्योंकि ये जो है 60-70 साल पुराना MIDC का जो प्रोजेक्ट है सेंचुरी के पास में, वो कभी भी कोलैप्स हो सकता है. उसकी लाइफ ख़त्म हो चुकी है, पीरियड ख़त्म हो चुका है. तो सोचा गया कि हमको ये उल्लासनगर के लिए कि अल्टरनेट जो है पानी का सोर्स होना चाहिए कि इमरजेंसी के टाइम पे भी शहर को पानी मिले. और 1, 2, 3 नंबर में जो किल्लत है पानी की, उसको दूर करने के लिए जैसे ही वो महापौर बनी तो उन्होंने इस बात के ऊपर काम करना शुरू किया. सौभाग्यवश वो टेंडर हुआ, वो वर्क आर्डर दिया गया, उसका मुहूर्त भी हुआ. इस दौरान आशा जी का कार्यकाल समाप्त हुआ. ये 2 साल 2.5 साल के अंदर हम लोगों ने इसका पूरा फॉलोअप किया, लेकिन जो ठेकेदार है वो कैपेबल नहीं है ये काम पूरा करने के लिए. जो काम 6 महीने में पूरा होना चाहिए था उसको 2.5 साल लग गए. अगर ये काम पहले पूरा हुआ होता तो आज उल्लासनगर को जो पानी की समस्या है कैंप नंबर 1, 2, 3 में, उतनी वो समस्या से जूझना नहीं पड़ता था. बार बार हमने लेटर लिखे, कमिश्नर से मुलाकातें की और जनरल बॉडी के अंदर, महासभा के अंदर ये विषय उठाए. तो हमको कमिश्नर साहब ने हमेशा आश्वासन दिया कि ये तारीख तक होगा, ये तारीख तक होगा. उन्होंने 3 या 4 डेडलाइन दी. अभी उन्होंने लास्ट डेडलाइन दी थी 10 जून तक ये काम कैसे भी करे समाप्त होगा. तो 10 जून के बाद में जब हम 12 जून 13 जून को कल
कमिश्नर साहब से मिले तो उन्होंने भी जब ही पूछा तो बोला ये काम तो पूरा हुआ नहीं है। तो लोगों ने भी आवाज़ उठानी शुरू की, कई पत्रकारों ने अपने पेपर में लिखना शुरू कर दिया, जैसे उल्लास विकास वगैरह में, कि ये काम क्यों नहीं पूरा हो रहा है, शहर क्यों भुगत रहा है। तो आज कमिश्नर साहब ने मुझे फ़ोन करके बुलाया कि हम जा रहे हैं, देख रहे हैं कि क्या है, कितना काम हुआ है नहीं हुआ है, क्योंकि आज तक उन्होंने कभी विज़िट ही नहीं किया था। उनको जो एग्जीक्यूटिव इंजीनियर बताता था पानी का, उतना ही वो मान के चलते थे। जब आज उन्होंने देखा कि ये काम जो है बहुत ढीला चल रहा है, इस काम की गति बहुत ही कम है, तो उन्होंने आज फिर से एक नया वादा किया है, जो आपको भी, शायद आपने भी इंटरव्यू लिया मेरे सामने, तो आपको भी बताया कि 25 जून के अंदर अंदर अगर ये काम पूरा नहीं हुआ तो हम इसके ऊपर जो है ये एक्शन लेंगे, इसका कॉन्ट्रैक्ट टर्मिनेट करेंगे। देखते हैं, 25 जून भी दूर नहीं है, 12 दिन का समय है, क्या करते हैं, क्या शहर के लिए करते हैं, शहरवासियों को कौन सी सहूलियत देते हैं। और बाकी भी लोगों से मैं निवेदन करूंगा कि ये बर्निंग इशू है, इसके ऊपर ध्यान दें और ये काम पूरा करवा के लें। जो आज कुर्सियों पे बैठे हैं नेतागण, मैं उनको विनती करता हूं कि ये काम शहर के हित में है, वो पूरा करा के लें। कोणार्क, अपना शहर अपनी बात। उल्हासनगर 3 येथील प्रसिद्ध मध्यवर्ती रुग्णालयात जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला। यावेळी मध्यवर्ती रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते। 14 जून हा दिवस जगभरात जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतात। याच क्रमात उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला। यावेळी रक्तदानाचे महत्त्व सांगण्यात आले व यावर जनजागृती देखील करण्यात आली। कोणार्क, अपना शहर अपनी बात। शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून विविध आजारांची साथ सुरू आहे। हे लक्षात घेता उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पंचशीला पवार यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी राजा रिजवाणी यांच्या समवेत मध्यवर्ती रुग्णालयाचा दौरा केला। गेल्या सतत 1 आठवड्यापासून तिथे कावीळ, उलट्या जुलाब आणि अतिसार असे प्रमाणाचे रुग्ण येत आहेत अशी मला माहिती मिळाली। त्यामुळे आज आरोग्य विभागाला घेऊन सोबत आम्ही इथे व्हिजिट केलेली आहे आणि पेशंटची चौकशी केली। तर खरोखर पेशंट, भरपूर पेशंट आलेले आहेत। त्याच्यामध्ये उल्हासनगरचे सुद्धा पेशंट आहेत, अंबरनाथचे सुद्धा पेशंट आहेत, परंतु उल्हासनगरचे पेशंट गेल्या आठवड्यापासून जास्त प्रमाणात होते आणि सर्वांना हा एकच त्रास होता, उलटी, जुलाब, कावीळ, अतिसार अशा प्रमाणात त्रास होता आणि हा त्रास पाण्यापासून असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। आणि पाणी, नागरिकांना माझी विनंती आहे की आता पावसाळा पण सुरुवात होत आहे, पाणी उकळून प्यावे, गाळून प्यावे आणि शक्यतो फिल्टर असेल तर फिल्टरचा वापर करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण तत्पर राहावे। उल्हासनगर महानगरपालिकेला सुद्धा आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे, जो आपला सांडपाण्याचा नाला आहे तो लवकरात लवकर डायव्हर्ट करा, कारण आपण जे पिण्याचे पाणी जिथून उचलतो तिथे हा नाला जाऊन मिळत आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा धोकासुद्धा आहे। म्हणून आम्ही आयुक्तांना सुद्धा विनंती केलेली आहे की लवकरात लवकर तो नाल्याचं डायव्हर्टेशनसुद्धा करावं आणि डॉक्टरांचे सुद्धा तसेच म्हणणे आहे की शुद्ध पाणी नागरिकांना मिळत नसल्यामुळे कदाचित हे उलट्या, कावीळ, अतिसार याचे प्रमाण आहे। त्यासाठी आम्ही आज इथे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ते रुग्णसुद्धा आढळले आम्हाला। महापौर मैडम के साथ और सिविल सर्जन के साथ ये हॉस्पिटल में, सेंट्रल हॉस्पिटल में हमने विज़िट किया है। ये 10-15 दिन में बहुत से शहर के किसी भागों में डायरिया और टाइफाइड के केसेस यहाँ पे सेंट्रल हॉस्पिटल में एडमिट हुए हैं। वो सिलसिले में आज हमने यहाँ पे विज़िट किए और वो एरिया से हमारा ये है कि पर्टिकुलरली कुछ सम्राट अशोक नगर का है, भैया साहब के हैं, तो हम वो सिलसिले में आज सेंट्रल हॉस्पिटल में आए और हमारी कोशिश रहेगी कि ये चीज़ों को कैसे कंट्रोल किया जाए। और हमारा मैक्सिमम, हमारा शहरवासियों को ये आह्वान है कि पानी का शॉर्टेज है, अभी भी पानी अभी भी फुल प्रेशर में नहीं आ रहा है, तो कृपया करके जितना भी आपको पानी मिलता है तो कृपया करके आप पानी को बॉयल करके पीजिए। 5 से 10 मिनट पानी को बॉयल कीजिए और बाहर की चीज़ें
ये मानसून पीरियड में मत वापर कीजिए। फल फ्रूट खाना है तो भी धो के और खाना है, और सब्जियां भी धो के ही लेनी है, और बाहर की कोई भी ठेले की चीज़ आप वापर मत कीजिए। ये मेरा शहरवासियों को आह्वान है। और उपमहापौर मैडम ने जो एक खेमानी का ऊपर से नाला आता है जो सेंचुरी के जहाँ से हम पानी का सोर्स है वहाँ पे, वो एक नाला डाइवर्शन करने का ऑलरेडी टेंडर भी निकाला गया है, उसकी भी कोशिश चालू है, क्योंकि वो पानी वहाँ पे सेंचुरी के इसमें मेन नदी में मिलता है, वहाँ से हमारा टेक का सोच है। ये जो घटना हुई है वो 1, 2, 3 नंबर में हुई है, 4 नंबर में ये केसेस इसके थोड़े कम हैं, क्योंकि ये जो ओल्ड का प्रॉब्लम है, ये नाला की वजह से जो प्रॉब्लम है, वो अभी उप महापौर मैडम और मेयर सर से और कमिश्नर से ये बात करके ये इसका नाले का डाइवर्शन का भी हम एज अर्ली एज पॉसिबल, और हमारे हेल्थ सेंटरों पे भी हमने सुविधा उपलब्ध की है। हम शहर में जन जागृति करेंगे कि भाई ऐसी चीज़ों से प्रिवेंटेशन करने के लिए आपको पानी या बाहर की चीज़ें नहीं खानी है, ये मेरा आह्वान है। याच संबंधित आम्ही मध्यवर्ती रुग्णालयाचे CS नांदापूरकर यांच्याशी देखील संपर्क साधला। सध्या आता पावसाळा सुरू होत आहे। नियमित पावसाळा सुरू झाला नाही, परंतु पावसाळ्यापूर्व काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर मधल्या कालावधीमध्ये पाणी टंचाई पण आहे। त्याच्यामुळे ह्या सध्याच्या कालावधीमध्ये गॅस्ट्रोचे किंवा उलट्या जुलाब अशा प्रकारचे रुग्ण येत असतात। आताच माझ्याकडे सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे खडवली येथे एक मोठा एपिडेमिक सुरू आहे, त्याचे जवळपास 39 पेशंट ॲडमिट झालेले आहेत। परंतु त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातले काही रुग्ण येत आहेत अधूनमधून याच्यामध्ये गॅस्ट्रोचे किंवा जुलाब उलट्याचे। मागच्या आठवड्यात तर 7-8 पेशंट एका वेळेस ॲडमिट होते। सर्वांना आपण योग्य ते उपचार देऊन त्यांचं डिस्चार्ज केलेलं आहे, त्यांची सर्वांची तब्येत सुधारल्यामुळे आपण सुट्टी दिलेली आहे। परंतु ह्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पण काळजी घेणं आवश्यक आहे। स्वच्छ पाणी प्यावे, गढूळ पाणी किंवा अशा प्रकारचं पाणी, दूषित अन्न, दूषित पाणी पिण्यात येणार नाही किंवा अन्न खाण्यात येणार ह्याची दक्षता घ्यावी। शुद्ध पाण्याचा पुरवठा नक्कीच झाला पाहिजे, कारण अशुद्ध पाण्यामुळे किंवा पाण्यामध्ये दूषितपणा आल्यामुळेच अशा प्रकारचे रोग असतात। ह्याला आपण जलजन्य आजार म्हणतो। जे दूषित पाणी असेल तर अशा प्रकारचे आजार, पाणी उकळून घेणे हा पर्याय आहे, परंतु सांगतो आपण, परंतु सरसकट सर्वांनाच पाणी उकळून घेणे शक्य होत नाही। परंतु ते प्युरिफिकेशन जे आपण RO प्लांट म्हणतो किंवा ॲक्वागार्ड असेल, ज्यांच्याकडे शक्य असेल ते त्यांनी वापरावं, आणि जो पुरवठा जिथून होतो तिथून जर योग्य प्रकारे शुद्धीकरण करून जर पाण्याचा पुरवठा झाला तर अशा प्रकारचे जुलाब उलट्याचे प्रमाणाचे रुग्णाचे प्रमाण हे कमी होऊ शकते। अशा प्रकारचा आजार होण्याचा शक्यता कमी होऊ शकते। कोणार्क, अपना शहर अपनी बात। शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून वाहतूक विभागाद्वारे एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, ज्याबाबत आम्ही माहिती जाणून घेतली उल्हासनगर 1चे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणे यांच्याकडून। आम्ही शहर वाहतूक उपविभाग उल्हासनगर त्याचे सगळे कर्मचारी सकाळपासून आम्ही कारवाई करतो आहोत। काल पण ऑटो रिक्षांवरती कारवाई केली। काल जवळजवळ 60 केसेस आम्ही त्यांच्यावरती केलेले आहेत। त्याचबरोबर काही रिक्षा ह्या आउटडेटेड आहेत आणि काहींनी आपलं रिन्युअल केलेलं नाही आहे परमिटचं, अशा रिक्षांच्या शोधातसुद्धा आम्ही होतो। या कामी आम्ही RTO कल्याण यांची मदत घेतली। RTO कल्याणचे श्री चव्हाण साहेब इन्स्पेक्टर तेही आलेले आहेत आणि त्यांच्या मदतीनं आम्ही साधारणतः आत्तापर्यंत 9 रिक्षा डिटेन केलेल्या आहेत। ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत किंवा अन्य काही बाबी म्हणजे ज्या आउटडेटेड असण्याची शक्यता, परमिट नाही वगैरे, अशा विविध हेडखाली आम्ही त्या डिटेन केलेल्या आहेत। एक तर जे रिक्षा चालक प्रामाणिकपणे टॅक्स भरून वगैरे रिक्षा चालवतात त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको, आणि शासनाचा टॅक्स चुकवून धंदा करणं आणि अशा प्रकारची ज्या रिक्षा आहेत त्या धोकादायकसुद्धा आहेत प्रवास करणाऱ्यांसाठी। पोल्युशनसुद्धा त्याच्याने होतं। कुठलंही फिटनेस सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहे, आणि फिटनेस नसेल तर एखाद्या वेळेस गाडी अपघात होऊन त्याच्यामुळं जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळं अशा रिक्षा चालकांविरुद्ध आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो। त्यातलाच आजचाही एक भाग आहे। आज टोटल 9 रिक्षा आपण डिटेन केलेल्या आहेत, आणि सगळ्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यांच्या गाड्या ह्या परमिट
रिन्यू केलेले नाही आहेत किंवा आउटडेटेड झालेले आहेत. त्यांनी स्क्रॅपसाठी कल्याण RTO इथं न्यावं किंवा आमचं जे ऑफिस आहे त्यांनी आमच्याकडे येऊन त्याची नोंद करावी. त्या पुढची कारवाई करण्यात येईल. अदरवाईज त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार कायदेशीर. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर 5 साने गुरुजी नगर परिसरातील नागरिकांद्वारे पाण्याच्या तीव्र टंचाईला पाहता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाहुयात सविस्तर बातमी. आम्ही यावेळी उपस्थित आहोत उल्हासनगर 5 39 सेक्शन परिसर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये. या ठिकाणी 39 सेक्शन परिसर जो आहे अण्णाभाऊ साठे नगरच्या रहिवाशांद्वारे पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यांचं म्हणणं आहे की पाण्याची जी समस्या आहे गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांच्या परिसरात आणि त्याच समस्येला दूर करण्यासाठी प्रशासनापर्यंत आपली आवाज पोहोचवण्यासाठी त्यांनी इथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आपण पाहू शकता कशाप्रकारे त्यांनी आपले घरातले रिकामे जे ड्रम्स आहेत, प्लास्टिकचे जे ड्रम्स असतात ते रिकामे पूर्णपणे इथे रस्त्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून पूर्णपणे रास्ता रोको होऊ शकतो. आणि ज्या महिला आहेत त्या परिसरातील त्या महिला स्वतः इथे रस्त्यात बसलेल्या आहेत जेणेकरून कुठे ना कुठे प्रशासनाला जाग येईल असं त्यांचं म्हणणे आहे. आपल्यासोबत आहेत अण्णाभाऊ साठे नगरचे रहिवाशी. आपण त्यांना विचारूयात की कशा प्रकारची समस्या त्यांना होत्या आणि त्यांची काय मागणी असेल. काय मागणी असेल सर तुमचं हे जे रास्ता रोको आंदोलन त्याच्या माध्यमातून? आम्ही जो रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे प्रशासनाला आम्ही खूप सहकार्य केले आणि खास करून या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी कार्यरत. आयुक्त साहेबांनी ते बोरसुद्धा घेऊन दिला आहे, पण बोर घेऊन दिला त्या बोरची अजून फिटिंग केली नाही ना, त्याची कुठली व्यवस्था केलेली नाही. इथं पाणी लोकांना प्यायला भेटत नाही. इथं नाल्याची गंदगी असते. इथं लोकांना इतकी भयानक परिस्थिती असते की प्यायला पाणी नाही. ह्या केमिकल जातो ह्या नाल्यामधून. इथे भांडे काळे हे पितळेचे भांडे आहेत, हे असा कलर झालेला आहे. तर माणसाच्या शरीराचं बॉडीचं काय होत असेल, ह्या नाल्यामध्ये पुरं केमिकल जातं आहे. इतकी गंदगी पसरलेली आहे. पाणी तर नाहीच आहे. पाणी करून लोकांना 8-8 दिवस आंघोळ नाही. तो हे मुलं बघताना आंघोळ्या नाहीत बघा, अशी परिस्थिती आहे. मारामारी होते. तो हा जो आक्रोश झालेला आहे. आतापर्यंत लोकांनी कर्मचाऱ्यांनी खूप संयम घेतला. मी त्यांची रिक्वेस्ट केली, आयुक्तांना रिक्वेस्ट केली, आयुक्तांनी ऐकलं आमचं. पण जे खालचे जे काय अधिकारी आहेत हे कुठली दाद देत नाहीत. फक्त टोलाटोलीचे कामं करतात. आज सकाळपासून ड्रम बाहेर आहेत. टँकर येणार होता, टँकर आला नाही. टँकर विकले जातात, रास विकले जातात. एका टँकरमध्ये 400, 500, 1000 रुपये घेतले जातात. फक्त नावाला टँकर असतात. हे 2 टँकर आहेत फक्त. या पूर्ण कोर्टाने आदेश केला आहे आणि फक्त महानगरपालिकेने 5 नंबर कॅम्पला फक्त 2च टँकर ठेवलेले आहेत. ते पण दिवसामध्ये आज त्यांनी 10 ते 11 फेऱ्या केलेल्या आहेत. अशी परिस्थिती, नागरिकांना पाणी नाही, लोकांना पाणी नाही, कशा पद्धतीने करतील काय म्हणून करायचं. वास्तविक नगरसेवक हे सगळं नगरसेवकाची जबाबदारी आहे. नगरसेवकाला काही घेणं देणं नाही. 5 वर्षे येतात निघून जातात, यांना काही घेणं देणं. एरियामध्ये बघावं इतक्या भयानक नाले आहेत. नाल्या तुटलेल्या आहेत. नाले नाही तो तानाजीनगर, गणेशनगर, कैलासनगर ही अशा सगळ्या झोपडपट्ट्या वस्ती आहेत. इथं कोणी ढुकून बघत नाही. नाले पावसाळा आला का लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसतं. इतकी भयानक दयनीय अवस्था आहे ठिकाणी. हे जर नाही ऐकलं तर महानगरपालिका जाऊन पूर्ण जेवढी वस्ती आहे कैलासनगर, गणेशनगर, तानाजीनगर, प्रत्यक्ष तुम्ही जर माझ्यासोबत जर आलात, तुम्ही जर नागरिकांची झोपडपट्टी लोकांची वासियांची आवाज ह्या शहरामध्ये ह्या झोपलेल्या लोकांवर जी कानात फार मळ गेलेल्या लोकांचा कान उघडायचा असेल तर तुम्ही ही जी सेवा करता तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नागरिकांचा हा जो आवाज आहे, गरिबांचा जो आवाज आहे, हा आवाज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि या माध्यमातून पोहोचवतात. मी तुम्हाला धन्यवाद देतो. यांनी जर हे जर नाही ऐकलं आमचं तर आम्ही सर्व रहिवासी महानगरपालिका जाऊन महानगरपालिकेला घेराव टाकणार आणि एकाही अधिकाऱ्याला महानगरपालिकेमध्ये जाऊ देणार नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बात. शहरातील एकमेव म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे भरले असल्या कारणाने आता आणखीन कचरा साठवण्याची क्षमता या डम्पिंग ग्राउंडमध्ये राहिलेली नाही, ज्यामुळे पूर्ण शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे. पाहुयात यावरच आमची एक स्पेशल रिपोर्ट. आपल्या शहरातील एकमेव डम्पिंग ग्राउंड अर्थात म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंड, जेथे दररोज शहरातील शेकडो टन कचरा फेकण्यात येतो. आम्ही वारंवार कोणार्क न्यूजच्या माध्यमातून हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की आता या डम्पिंग ग्राउंडमध्ये आणखीन कचरा साचवण्याची क्षमता नाही आहे. आता अशी वेळ आली आहे की या कचऱ्याच्या मोठ्या मोठ्या ढिगाऱ्यांना आग लागून परिसरात धुरेचे साम्राज्य निर्माण होते. एवढेच नाही तर या धुरेमुळे परिसरातील नागरिकांना स्वास्थ्य संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.
महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंडला पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेद्वारे अनेक जागा सुचवल्या गेल्या आहेत। तसेच अशा ठिकाणांवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांद्वारे दौरेही केले गेले। मात्र महाराष्ट्रचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उल्हासनगर महानगरपालिकेला अद्याप सोडवता आला नाही। उल्हासनगर महानगरपालिकेद्वारे शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला गेला आहे आणि ठेकेदार वेळेवर शहरातील कचरा उचलतात। मात्र डम्पिंग ग्राउंडमध्ये जागाच नसल्यामुळे कोणार्कच्या कचऱ्याच्या गाड्या तासनतास डम्पिंग ग्राउंड जवळ उभ्या असतात, ज्यामुळे आता शहरात नागरिकांना होणारी गैरसोय केव्हा दूर होईल असा प्रश्न सर्व स्तरावर केला जात आहे। ऐसा है कि डंपिंग पे बिल्कुल भी जगह नहीं बची है कचरा डालने के लिए। और हमारी गाड़ियाँ देखिए अब सब सुबह से लाइन में, सुबह 7 बजे से गाड़ियाँ यहाँ पे लाइन में लगी हुई है। यहाँ पे इतना धुआं है और सभी जगह आग लगी हुई है। यहाँ पे हमारे ड्राइवर और लेबरों को भी धुएं से काफ़ी तकलीफ होती है। और आप बाकी का आप देख रहे हो कि यहाँ पे कुछ भी व्यवस्था नहीं है म्यूनसिपाल्टी की तरफ से। अगर यहाँ पे और 2-4 कभी बारिश जोर से गिर गई पूरा डंपिंग ग्राउंड भी नीचे आ सकता है। ड्राइवर और लेबर के जान को धोखा भी है, प्लस पब्लिक को भी तकलीफ है। हमको पब्लिक की बातें सुननी पड़ती है। 4-4 घंटा गाड़ियाँ लाइन में हैं। यहाँ पे म्यूनसिपाल्टी की तरफ से कोई ध्यान नहीं दिया जा रहा है। हमने कई बार रिक्वेस्ट किया है, हमारी यूनियन की तरफ से भी, लड़ा कामगार संगठन की तरफ से भी, संदीप गायकवाड़ के साथ मैं कमिश्नर के साथ बैठ के हमने बात की हुई है इस डंपिंग के लिए कि हमें कोई दूसरा डंपिंग दो या कोई और रास्ता निकालो। बीच में हमारी एक गाड़ी 2-3 गाड़ियाँ पलटी होते होते बच गई। इसी विषय में हमने बात करने के बाद भी कमिश्नर ने भी कोई ध्यान नहीं दिया है, ना किसी और ने ध्यान दिया है इस डंपिंग की तरफ। और आप देख रही है काफ़ी लाइन सुबह से लगी हुई है, कोई हमें कुछ भी चीज़ का सपोर्ट नहीं है। यहाँ पर हमारी कोणार्क कंपनी हर तरह से सपोर्ट कर रही है। कोणार्क कंपनी शहर से कचरा उठाने के लिए दिन रात काम कर रहा है। नाइट में भी गाड़ियाँ चल रही है, दिन में भी चल रही है, लेकिन हमारी कंपनी को म्यूनसिपाल्टी बराबर सपोर्ट नहीं कर रही है। हमारे ड्राइवर लेबर भी काम कर रहे, हर तरह से सपोर्ट हो रहा है, लेकिन म्यूनसिपाल्टी की सपोर्ट नहीं मिल रहा। साहब इधर डंपिंग में हमेशा आग लगती है, तो फायर की हमारे कंपनी की तरफ से फायर वालों को रिक्वेस्ट किया गया था, तो फायर की गाड़ी डेली आ रही है, डेली 2 गाड़ियाँ आती है साथ में। प्लस हम लोग कंपनी की तरफ से कोणार्क की तरफ से टैंकर बेचते हैं पानी का, और वो आग बुझाने में काफ़ी मदद होती है। फायर वालों की तरफ से कॉपरेट होता है, हर चीज़ में सब चल रहा है। लेकिन फिर भी साहब ये धुएँ की वजह से कुछ प्रॉब्लम हल नहीं हो रही है। फायर वाले डेली आ रहे हैं, हमारी कंपनी हर तरह से हमको सपोर्ट कर रही है। और कचरा भी साहब जगह नहीं है डालने के लिए बिल्कुल भी। हम रिक्वेस्ट करेंगे आपसे कि आप अपने चैनल के थ्रू म्यूनसिपाल्टी तक ये बात पहुँचाइए कि हमारे पर भी ध्यान दिया। हमारे बाल बच्चे हैं, हमारे सबको कुछ ना कुछ, किसी को खांसी, किसको कुछ ना कुछ टीबी तक हो गई है, ड्राइवर लोगों को उनका इलाज चालू है कामगार में। तो सब हम रिक्वेस्ट करेंगे कि आप ये चैनल के थ्रू ये चीज़ें वहाँ पहुँचाइए और हमारे को थोड़ा मदद करिए। हमारे डंपिंग ग्राउंड के लिए भी कोई दूसरा डंपिंग ग्राउंड के लिए हमको रिक्वेस्ट आप करिए उतना हमारे लिए। हमारे शहर उल्हासनगर का डंपिंग ग्राउंड का मुद्दा दिन ब दिन और भी ज़्यादा भड़कते जा रहा है। हमने कई बार हमारे चैनल के माध्यम से आपको दिखाया था कि ये जो डंपिंग ग्राउंड ये पूरी तरीके से भर चुका है और ओवरलोडेड होने के कारण अब और शहर का कचरा उसमें डालने की क्षमता ही नहीं बची है। और ऐसे में हमारे शहर के उल्हासनगर महानगर पालिका के अधिकारियों ने कई बार दूसरे सब्स्टिट्यूट डंपिंग ग्राउंड के जगह के लिए दौरे भी किए, लेकिन इनकी ये कोशिशें हमेशा ही असफल होती नज़र आ रही है। अभी तक कोई भी अल्टरनेट जगह डंपिंग ग्राउंड के लिए उपलब्ध नहीं हो पा रही। हमने हमारे शहर उल्हासनगर महानगर पालिका के आयुक्त मनोहर हीरे जी से बात करने की कोशिश की, लेकिन वो बिज़ी होने के कारण उनसे बात नहीं हो पाई है। डंपिंग ग्राउंड के बारे में और एक महत्वपूर्ण बात बताने वाली ये है कि डंपिंग ग्राउंड ओवरलोडेड होने के कारण उसमें जो केमिकल उत्पन्न हो जाता है उस कचरे में, उस केमिकल के कारण उस डंपिंग ग्राउंड के जो बड़े बड़े ढेर वहाँ पे लगते हैं उसमें आग लग जाती है और धुआं उत्पन्न हो जाता है पूरे परिसर में। और यही कारण है कि जो कचरा यहाँ से कोणार्क कंपनी की गाड़ियाँ वहाँ पे लेके जाती है, वो कचरा वहाँ पे डालने के लिए बहुत समय लग जाता है और घंटों घंटों तक ये कचरे की जो गाड़ियाँ होती है वो लाइन लगाकर वहाँ पे खड़ी रहती है, एक के बाद एक ऐसे 7-8 गाड़ियाँ वहाँ पे खड़ी रहती है। लेकिन
वहाँ पे धुआं उत्पन्न होने के कारण कचरा जो है वक्त पर वहाँ पे नहीं फेंका जाता है और यही कारण है कि शहर भर में कचरे को लेकर जो असुविधाएं उत्पन्न हो रही है नागरिकों को, उसके लिए जिम्मेदार सिर्फ और सिर्फ उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन है, क्योंकि इतने साल बीत जाने के बाद भी अभी तक डंपिंग ग्राउंड के लिए कोई अल्टरनेट जगह उल्लासनगर महानगर पालिका उपलब्ध नहीं कर पाई है। लेकिन ये जो मुद्दा है इसका आगे क्या होता है, इस बारे में कोणार्क न्यूज़ आपको और भी ज़्यादा अपडेट्स देता रहेगा। कोणार्क, अपना शहर अपनी बात। उल्हासनगर 4 येथील प्रभात टॉकीज लगतच्या चौकाच्या नामांतरणाचा उल्हासनगर महानगरपालिकेचा प्रस्ताव अंमलात आणण्याकरिता जनक्रांती संघटनेद्वारे उल्हासनगर 4 येथील नेताजी चौक परिसरात आंदोलन करण्यात आले। या चौकाचे नाव स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब असे करावे अशी जनक्रांती संघटनेची मागणी आहे। इस समय हम मौजूद है उल्लासनगर कैंप क्रमांक 5 के नेताजी चौक पे। अगर बात करेंगे तो यहाँ पर एक मुद्दा जो है काफ़ी समय से गरमाया हुआ था। वो मुद्दा ये था कि इस चौक को जो है वो नाम दिया जाए आनंद दिघे साहब का, जिसका जो प्रस्ताव है 2010 में भी पास कर दिया गया था, लेकिन उसके बाद फिर उसमें जो है फेरबदल किया गया। इस चौक का नाम फिर से बदलने की जो है ऐसी जनरल बॉडी में जो है प्रस्ताव पास किया गया, लेकिन अब देखने को ये मिल रहा है कि इस चौक के ऊपर जो है ये मुद्दा गरमाता हुआ नज़र आ रहा है। आप देख सकते हैं कि मेरे पीछे अब जो है सभी पार्टी की अगर बात करेंगे तो मनसे हो या फिर रिक्शा चालक हो या फिर उसके बाद अगर बात करें शिवसेना हो, तो सभी लोग जो है यहाँ पर इसका विरोध कर रहे हैं कि जो कि नाम बदला गया था यहाँ पे इस चौक का, जो आनंद दिघे साहब के नाम पे जो चौक होना चाहिए था, जिसमें परिवर्तन किया गया था कि इसका नाम बदला जाए, उस बात को लेकर यहाँ पर पहले भी अर्जियाँ दी गई महानगर पालिका में, लेकिन उसके बाद भी कुछ नहीं। आज यहाँ उपोषण पर बैठे हैं, तो किस प्रकार की कार्रवाई रहेगी आगे की भी? 2010 में जब ये प्रशासन के तरफ से प्रस्ताव आया तभी ये चौक का किसका भी नाम नहीं था, तभी माननीय धर्मवीर आनंद दिघे साहब का चौक का नामकरण किया गया। चौक का नामकरण करने के बाद में सबसे पहले तो प्रशासन की जवाबदारी है कि जहाँ जहाँ पे चौक का नामकरण होए, रास्ता नामकरण हो, तो वहाँ पे उन्होंने बोर्ड फलक लगाना चाहिए। मगर कुछ दिनों के बाद में यहाँ पे दूसरा प्रस्ताव कोई लाया गया, और दूसरे प्रस्ताव के बाद में हाँ हमारे जो दिघे प्रेमी हैं सब लोग, उन्होंने कहा कि इसमें जो पहला प्रस्ताव हुआ है वही प्रस्ताव इम्प्लीमेंटेशन होना चाहिए। और आज हमारी यही मांग है कि यहाँ पे 2010 का जो प्रस्ताव है धर्मवीर आनंद दिघे साहब चौक, यही चौक का नाम ये जूनी प्रभात सिनेमा के सामने वाला जो चौक है उसमें लगना चाहिए। इसीलिए हम लोग सब दिघे प्रेमी आज प्रशासन के खिलाफ हम लोग यहाँ पे उपोषण के लिए बैठे हैं। माना जाता है कि प्रशासन इस बारे में हम लोग को 2-3 बार उन्होंने कहा कि हम लोग कल से करेंगे, आज से करेंगे, मगर ये हमारी भावना का प्रश्न है। हमारा जो आदर है, हमारा थाना जिला का जो व्यक्तिमत्व जो जहाँ हम उनको दैवत मानते हैं, उसके लिए हम लोग सब दिघे प्रेमी आज यहाँ पे मौजूद है। और आज हम लोग यहाँ पे दिघे साहब का चौक का बैनर और वो चौक का नामकरण हम सभी लोग दिघे प्रेमी आज यहाँ पे करने वाले हैं। सगळे जे इकडचे ज्यांनी हा ठराव ज्यांनी मांडला महानगरपालिकेचे जे राजेंद्र अडांगळे आणि किशोर बोराडे यांनी सतत पाठपुरावा केला की ते दिघे साहेबांचं नाव व्हावं। दिघे कमिशनर स्वतः व्हिजिट केली, कमिशनरनी त्यांना विचारलं की कुठला चौक, तर कमिशनरना पण त्यांनी व्हिजिटमध्ये चौक दाखवला। त्याच्यानंतर पण प्रशासन म्हणजे फक्त हो करतो किंवा हा जो प्रश्न आहे होल्डवरती ठेवतात, तर असं करता कामा नये। ही पूर्ण चुकी महानगरपालिका प्रशासनाची आहे। त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं की ह्याच्यावरनं मोठा इश्यू होऊ शकतो, कारण की हा सगळ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे। म्हणूनही आज आम्ही 1 दिवसाचं उपोषण घेतलं आहे। आता काही जे दिघे प्रेमी आहेत स्वतःहून येऊन इथे सगळे रिक्षा बंद केले आहेत। असाच समजा अजून काय प्रशासनाकडनं आम्हाला काय पाठपुरावा त्यांनी केला नाही किंवा आमच्याकडे काय आले नाहीत दखल घ्यायला, तर चौकात असेच रिक्षा बंद होतील आणि पूर्ण थोडा वेळ 1-1.5 तासामध्ये पूर्ण शहर बंद झाल्याशिवाय राहणार नाही। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे सर्वांचे आदर्श आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे सर्व शिवसैनिक मनसे सगळे जितके पण संघटन आहेत ते सगळ्यांचे आदर्श व गुरुवर्य असताना त्यांच्या नावाचं नामकरणाचं जे ठरलेलं होतं 2010 मध्ये, ते जर झालं नाही, 2010 मध्ये ठरल्याप्रमाणे ते तब्बल 6 वर्ष निघून गेल्यानंतरही आजही त्यांचं नामकरण ह्या चौकाला लागलेलं नाही। जर ह्या चौकाला नामकरण नाही लागलं गेलं तर आज जेवढे संघटन जेवढे पक्ष ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या संघटनातर्फे आज पुन्हा अशा प्रकारचे वेगवेगळ्या चौकामध्ये असे आंदोलन केले जाईल आणि उपोषणाला बसले जातील। ह्या प्रशासनाने ह्या गोष्टीचा नोंद घ्यावा। याच संबंधात उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्त मनोहर हिरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। ठरावामध्ये दिघे साहेबांचा पुतळा आणि नामकरण आहे, ओके, आणि साईंच्या बाबतीमध्ये पुतळ्याचा इशू नाही आहे, ठरावाचा पुतळ्याचा बरोबर जो है सर डिस्टेंस काफी है, वो जो रास्ता है ना
पर वो एज अ टेक्निकल बैठता है क्या, या उसको बताने के लिए आपको आपका ऐसा रास्ता निकालना पड़ेगा? हड़ताल पे बैठे थे उस दिन, वहाँ पर दिले था बड़ा एक बनाइए तो 25 सेक्शन से 4 नंबर से सामने दिखेगा, उनके सामने हाईमास के नीचे साइन कर दीजिए। नहीं मेरा धारा 36 क्रमांकावर काय लिहितात की उल्हासनगर 5 येथील नेताजी जुनी प्रभात टॉकीज जवळील चौकात स्वर्गीय आनंद दिघे यांचा पुतळा बसून त्या चौकांना नामकरण करणे, सद्गुरू धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे चौक। एक मिनिट आता याच्यामध्ये तुमच्या माणसांनी प्रस्ताव आणताना ज्यूसच्या समोर आणला, म्हणजे चौकाला चारी बाजूनी बघितलं तर चौकाचं सेंटर बनवून एकच आहे ना। एक मिनिट म्हणजे तुम्ही फक्त काय माहिती का, फक्त भाषा बदलली, म्हणजे अरुणाचांच्या घराच्या समोर हे चौक, उद्या तिने दिलं की मनोज साधवानीच्या घराच्या समोर हा चौक, म्हणजे फक्त तुम्ही भाषा बदलली, पण चौक मग प्रशासन की बात करो ना, प्रशासन की बात करो ना, हमने भाषा बदली किया है, प्रशासन का काम क्या, हम लोग प्रशासन के लिए, मैं इसलिए क्या बोलता हूँ, अगर वो टाइम पे टिप का बॉक्स है उसमें आता था कि इस पे ऑलरेडी धर्मवीर आनंद दिघे साहब का चौक का नामकरण हुआ है, तो होता था क्या? नहीं होता था। 103 ठराव असल्यामुळे त्याच्यानंतर 2014ला कॉमन ठराव झाले 106, ज्याला जसं इथं ऐनवेळी टाकत होता नाव, सिरियसनेस कोणीच घेतलेलं नाही आणि आम्ही सिरियसनेस नाही घेतलं, प्रशासनाने तर अजिबात नाही, त्यामुळे परत तेच येते कायदेशीर बाब असेल ती तपासून तुम्ही चौकामध्ये मीटिंग यासाठी बोलवली, दुसरं काही सोल्युशन अल्टरनेटिव्ह असं निघावं जेणेकरून दोन्ही सामान्य गोष्टींचा आदर आणि शहरातली शांतता कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, हा आपला मेन उद्देश आहे, बरोबर आहे। आता आपण जर चर्चा करून निर्णयापर्यंत काही येऊ शकत नसेल, सोल्युशन निघतच नसेल, तर प्रशासन नियमानुसार कायद्यानुसार जे काय असतं ते निर्णय घेईल, तो विषय नाहीच आहे, ते सांगण्याची गरजही नाही। कोणार्क, अपना शहर अपनी बात। तर या होत्या आपल्या शहरातील मुख्य घडामोडी। एक नजर शहरातील अन्य घडामोडींवर। उल्हासनगर 3 येथील प्रसिद्ध संत थैरासिंग दरबाराद्वारे येत्या 19 जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन। रक्तदान जीवनदान है। एक बार फिर धन गुरु नानक दरबार अधियमा ग्रुप के सौजन्य से रक्तदान शिविर का महारक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है। इस 19 तारीख को संडे के दिन एक साल के बाद यहाँ पे फिर रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है। आप सभी से निवेदन है कि इस महान कुंभ में आकर अपना रक्तदान करके जीवन सफल बनाएं। आपके दान से किसी को नया जीवन दान मिलेगा, क्योंकि दान है ये सबसे महान, इससे बचती है किसी की जान। यह है सिर्फ रक्तदान। दान से, रक्तदान से बढ़कर कोई दान नहीं होता। तो इस 19 तारीख को याद करिए। समय है सुबह 10 बजे से लेकर शाम के 6 बजे तक। तो ज़रूर इस दरबार में आकर अपना रक्तदान देकर किसी को नया जीवन दान दीजिए, ताकि किसी को हम लोग नया जीवन दान दे सकें। क्योंकि दरबार में काफ़ी लोग आते हैं, गुर्जर लोग, जिनको हम आपके कार्ड देकर उनको नया जीवन दान देते हैं। तो आपका सहकार होगा तो ही हम ये काम आगे बढ़ा सकेंगे। तो आइए रक्तदान करिए। 19 जून संडे के दिन पे एक बड़ा मेगा डोनेशन, ब्लड मेगा डोनेशन कैंप है। उसके साथ ही साथ डॉक्टर कृष्ण कुमार, जो कि फर्टिलिटी के डॉक्टर है, बहुत ही बड़े डॉक्टर है, जो कपल्स को बच्चे नहीं हैं काफ़ी टाइम से, उनका चेकअप रखाया गया है दरबार साहब में। इनके डॉक्टर के ऊपर भाई साहब मेहरबान सिंह साहब जी की भी काफ़ी बड़ी आशीष है। काफ़ी इनके ट्रीटमेंट से काफ़ी फ़ायदा हुआ है, काफ़ी लोगों की झोली भरी हुई है। हम सभी शहरवासी से हाथ जोड़ के निवेदन है कि जिस किसी को भी ये तकलीफ़ है, यहाँ पे फ्री उनका चेकअप होगा, आगे ट्रीटमेंट भी होगी। कोणार्क, अपना शहर अपनी बात। पावसाळा ऋतू सुरू झाला की सर्वत्र विविध आजारांची साथ पसरू लागते। अशात अर्थातच पावसाळा हा ऋतू सुरू झाला आहे,
तरी सर्व नागरिकांना सांगण्यात येते की पाणी उकळून आणि गाळून प्यावे। तर आजच्या या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। पाहत राहा कोणार्क, अपना शहर अपनी बातें। धन्यवाद।